सकाळी माझे पत्रकार मित्र यांना सांगितल्याप्रमाणे आपण पत्रकार परिषद हजर राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज एका विषयावर मी या परिषदेमध्ये बोलणार आहे आणि तो विषय आहे की नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आरक्षित जागेवर कुणबी या प्रकारचे दाखले काही उमेदवारांनी मिळवले. आरक्षित जागा असताना आणि स्वतःची जात कुणबी नसतानाही काही उपद्व्याप करून दाखले मिळवून निवडणूक लढवली. त्याबद्दल मी आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये विश्लेषण करणार आहे. हा जो विषय आहे तो सातारा जिल्हा परिषदच्या निमसोड जिल्हा परिषद गटातील आहे. निमसोड जिल्हा परिषद गट हा ओबीसी जागेसाठी आरक्षित म्हणून राहिलेला होता. या निवडणुकीमध्ये संदीप नारायण मांडवे उर्फ पिंटू पैलवान यांनी ओबीसी प्रवर्गामधून निवडणूक लढवण्यासाठी प्रांताधिकारी दहिवडी यांच्याकडून चुकीची कागदपत्र दाखल करून बोगस कुणबीचा दाखला मिळवला आहे. त्या दाखल्याला जी वंशावळ जोडली त्या वंशावळीमध्ये त्यांनी आपल्या वडिलांची आत्या म्हणून एका महिलेचा कुणबी हा पुरावा जोडलेला आहे. परंतु ती महिला त्यांच्या वडिलांची आत्या आहे असं ते त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये म्हणतात. परंतु वडिलांची आत्या म्हणजे त्यांच्या पंजोबाची मुलगी असायला पाहिजे, त्यांच्या आजोबाची बहीण असायला पाहिजे. परंतु त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये तसं कुठेही त्या वंशावळीमध्ये ते दिसून येत नाही आणि म्हणून ही बोगस वंशावळ दाखल करून त्यांनी हा दाखला मिळवलेल्याचं दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे त्या महिलेच्या पुढं कुणबी ही जी मोडी लिपीत लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा खडाखोड केलेली आहे. म्हणजे आम्हाला असं दिसून येते की त्यांनी कुणबी हा शब्द सुद्धा खडाखोड करून हा दाखला मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या बाबतीत रितसरपणे मी सातारा जिल्हा जाती पडताळणी समितीकडे रितसर तक्रार केलेली आहे आणि त्याची सुनावणी आता अंतिम स्वरूपामध्ये आहे. आजही त्याची सुनावणी झालेली आहे. मुद्दामून मी पत्रकार बांधवांना माझ्या सांगू इच्छितो की अशा प्रकारचे दाखले घेण्यामुळं प्रशासनामध्ये एक चुकीचा गैरसमज निर्माण झालेला आहे की लोक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चुकीची कागदपत्रे दाखल करून दाखले मिळवत आहेत आणि मग संशयाची सुई ज्याची खरे दाखले असतील त्याच्याकडे सुद्धा ती जाते की याचा खोटा आहे की काय. संदीप नारायण मांडवे यांनी चुकीचा दाखला मिळवून मराठा समाजाचा नुकसान केलेलं आहे. कारण आता गेली कित्येक मुलं आपल्या खऱ्या कुणबीच्या दाखल्यासाठी शासनाची उंबरणी झिजवत आहेत आणि असे प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची मात्र त्याच्यावर करडी कमान होती की बाबा हे दाखला चुकीचा तरी नाही ना आणि त्यामुळं खऱ्या लाभार्थींना दाखला मिळवण्यासाठी प्रचंड मानसिक त्रास सोसावा लागतोय. माझी प्रशासनाकडे मागणी आहे की या विषयाच्या प्रकरणामध्ये गंभीरपणे लक्ष देऊन योग्य ती चौकशी करून त्यांचा हा दाखला रद्द करण्यात यावा आणि चुकीचा ॲफिडेव्हिट दाखल केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. खरं तर माझ्या आणखी दोन मागणी आहेत की त्यांनी आता निवडणूक लढवली त्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाहीये. हा शेवटी राजकीय विषय आहे. पण समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून कुणीही इथून पुढं कुणबीचा दाखला हा बोगस प्रमाणपत्राद्वारे मिळवू नये. त्यासाठी ज्यांनी मिळवलंय त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. म्हणून याची आपण पत्रकार परिषद घेत आहोत. त्यांना जे मिळालेलं जिल्हा परिषदेचं पद आहे तो दाखला रद्द झाल्यावर त्यांचं रद्द करण्यात यावं ही आमची प्रामाणिकपणे मागणी आहे. धन्यवाद. खरी जात ते मराठाच आहे. मी बोगस कुणबी पत्र मिळवलं असं तुम्हाला म्हणायचं आहे. कुणबी दाखला हा त्यांनी जी जोडलेली कागदपत्रे आहेत त्याच्यावर हे दिसून येते.
त्याच्यामध्ये प्रांतांनी त्यांना सपोर्ट केला. आता त्यावेळेच्या परिस्थितीत काय झालेलं आहे हे मला सांगता येणार नाही, पण दाखला निश्चितपणे त्यांनी जी दाखले जोडलेले आहे ते त्यामध्ये जी महिला आहे ती त्यांची वडिलांची हत्या मात्र दिसून येत नाही किंवा तसं त्यांचं ॲफिडेव्हिट नाही. संदिग्ध स्वरूपाचे म्हणजे संशयास्पद जे डॉक्युमेंट आहे त्याचं काय तर तुम्ही आम्हाला दाखवायला लागले हो आणखी हो. आता हा त्यांचा मोडी लिपीतील त्यांचा पुरावा आहे. इथं त्यांचं ज्या त्यांनी महिलेचं नाव लावलेलं आहे तिथं त्यांची नोंद आहे आणि हा कुणबी हा शब्द बऱ्यापैकी खाडाखोड करून तयार केलेला आहे. हे मूळ डॉक्युमेंट त्यांनी जोडलेलं आहे, त्यांच्या दाखल्यासाठीही जोडलेलं आहे. अशाच प्रकारची त्यांनी वंशावळी त्या दाखल्यासाठी जोडलेली आहे. आता या वंशावळीमध्ये ती महिला यांच्या वडिलांची आत्या असं ते म्हणतायत. जर त्या आत्या म्हणत असतील वडिलांची तर ती त्यांच्या आजोबाची बहीण पाहिजे आणि पंजोबाची मुलगी पाहिजे. तसंही या वंशावळीमध्ये कुठेही नमूद नाही आणि म्हणून हे फॉल्स डॉक्युमेंट आहेत आमचं असंच ठाम म्हणणं आहे आणि त्या अनुषंगानेच मी जात पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. ऍफिडेव्हिट आहे तुमच्याकडे? हा, त्यांनी जोडलेल्या ॲफिडेव्हिटची कॉपी मी माहिती अधिकारातून घेतलेली आहे. आता हे झालं त्याच्यावर तुम्ही पण ओबीसीतून काढला ना? हो, तुमच्याकडे आहे कसं भेटले? माझी क्लिअर आहे. माझ्याकडे क्लिअर असल्याशिवाय मी दुसरे आरोप कसा करू शकतो? तेच ना, त्यांच्यावर ऍडमिशन करता तुम्ही कागदपत्र आपले असतात.